मंडळी, जय जवान जय किसान. फलटण तालुक्यातील शेवटचं गाव म्हटलं तर बरडच्या फाटीवर आलेलो आहे. परंतु मैदान आहे मिरडे, या इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणारं गाव. आणि जलनायक केसरी दिनांक 9/10/2025 रोजी भव्य दिव्य एक आदत एक बैल असं मैदान या फाटीवरती पार पडणार आहे. या ठिकाणी आयोजक आहेत किंवा फलटण तालुक्याचे अध्यक्ष बैलगाडी संघटने सर आहेत या ठिकाणी. आपण मैदानाची फाटीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्याच्या आधी आपण मैदान कसं होणार आहे किंवा मैदानाचं संपूर्ण स्वरूप जाणून घेऊया. काय सांगचाल मैदानाविषयी किंवा बक्षीस वितरणाबद्दल थोडं सांगा, प्रवेश फी बद्दल सांगा. मैदान हे एक आदत एक बैल आहे. बक्षिसाचं स्वरूप प्रथम 1 लाख रुपये, द्वितीय 71,000 रुपये, तृतीय 51,000 रुपये, चतुर्थ 31,000 रुपये, पाचवं 21,000, सहावं 15,000 आणि सातवं 11,000 रुपये. फायनलला आणि क्वार्टर फायनलला आपण प्रत्येकी 2 डाली देणार आहे. प्रत्येक बैलगाडी मालकासाठी फायनलला जेवढ्या क्वार्टर फायनल आणि फायनल साठी राहणार त्यांना 2-2 डाली. नक्कीच प्रवेश फी किती असणार आहे? 1100 रुपये. सर्वात महत्वाचं की मैदान तर दिसताना तर एक नंबरच दिसतंय मैदान, आणि अनेक मैदान या मैदानावरती झालेले आहेत. फाटीला कुठं पुढं अडचण किंवा बाजूला विहीर तळ अशा पद्धतीच्या काही गोष्टी काहीच नाही. पुढं थांबायला वगैरे जागा आहे व्यवस्थित. लोकांना मैदानावरती जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं. मैदान ही यापूर्वी या फाटीवरती 2-3 मैदान झालेले आहेत. रितसर मैदान होते त्या फाटीवरती. पुढे थांबायला व्यवस्थित जागा, आजूबाजूला कुठलंही क्षेत्र नाही असं की बाबा अपघात होण्यासारखं. त्यामुळे ह्या फाटीचं आतापर्यंत रेकॉर्ड आहे 500+ गाड्या होत्यात. आणि ह्या वेळेस पण सगळ्यांनी गाडी मालकांनी चालकांनी आम्हाला सहकार्य करावं गाड्यांची नोंद करून. ऑनलाईन नोंद चालू झाली? हा, ऑनलाईन नोंद कालपासून चालू झालेली आहे. एक 8 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद राहील. 7-8 वाजेपर्यंत ऑनलाईन लॉट काढले जातील 8 तारखेला. परफेक्ट ठिकाण काय सांगचाल लोकांना? बरड नजीक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, त्याच्या समोरच पुनर्वसन मध्ये पंढरपूर रोड. हा, पंढरपूर रोड. हा. ज्या मैदानात सर असतात, मैदान तर 100% रातचं होतं आणि ठराविकच मैदानात फलटण तालुक्याच्या बाईट मध्ये सर दिसतात. आणि आजच्या या फाटीवरती सर आलाय तुम्ही बाईटला, काय लोकांना सांगचाल एक या बैलगाडी संघटनेच्या वतीनं किंवा या मैदानाच्या वतीनं? आता बैलगाडी मालकांना तर ही फाटी परिचयाची आहे. मागच्या सीझनला या मैदानावर या फाटीवरती जवळजवळ 3 ते 4 मैदानं पार पडलेले आहेत. चांगली मैदानं पडले आहेत. महाराष्ट्रातले सर्व नामांकित बैल किंवा नंदी म्हणता येईल ह्या मैदानावरती पळालेले आहेत. तसेच ह्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की दरवेळेस नवीन चेहरेच आपल्याला इथं फायनलला या मैदानावरती पाहायला भेटलेले आहेत. आता फाटीची जर माहिती सांगायची म्हटलं तर साधारण 860 ते 870 फुटाची ही फाटी आहे. त्यानंतर फाटीमधील आदत मैदान असल्यामुळं अंतर बी मोठ्या स्वरूपाचं ठेवण्यात आलंय. साधारण 16 फुटाचं 2 तासामधील अंतर आहे. आता निकालाबाबत जर सांगायचं झालं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे सर्व निकाल इथे दिले जातील. सुट्टीला पट्टी राहील. जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे त्याप्रमाणे तिथं नियम राहील. त्यानंतर गाडी लॉबी बद्दल बोलायचं झालं तर एक बैल आणि एक चाक जर तासामध्ये गेलं तर त्या गाडीला निकाल दिला जाईल. परंतु बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासामध्ये गेलं तर ती गाडी लॉबी दिली जाईल. पुढं निकाल बैलाचा जो अवयव पुढे असेल त्यावरती निकाल दिला जाईल. त्यानंतर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे जर कोणी शेपटीला चावा घेतला किंवा डबल बैल पळवला अशा जर काही गोष्टी निदर्शनात आल्या तर त्या गाडीचा निकाल रद्द केला जाईल. नक्कीच काय एक आव्हान करताल मैदानाला येण्यासाठी? सर्व बैलगाडी मालकांना एकच आव्हान राहील की लवकरात लवकर नोंद करून वेळेत लॉट पाडता येतील याचंही करा. कारण काय या मैदानाला बरेच लांबून लोक येत असतात. काय होतं, जवळच्या लोकांना गैरसोय होत नाही, पण लांबून येणाऱ्या लोकांना जर लॉट वेळेत निघले, लॉट जर 9:30-10च्या आत जर निघले तर काय होतं, लोकांना सकाळचं नियोजन करता येतं, गैरसोय होत नाही. त्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर मैदानाची नोंद घ्या. आता महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस चालू आहे, पण मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं असेल की फलटण तालुक्यातलं हे शेवटचा भाग सोलापूर बाउंड्रीवरचा आहे. फलटणमध्ये पाऊस चालू असतो पण या मैदानावरती पाऊस चालू नसतो. मागच्या वर्षी बी अशी भरपूर मैदानं झालेत की अखंड महाराष्ट्रात पाऊस होता, पण या फाटीवरती कुठेही पाऊस
पडत नाही, त्यामुळं पावसाबद्दल कोणतीही शंका मनात न घेता लवकरात लवकर नोंद करून आयोजक आणि बैलगाडी संघटनेला लॉटसाठी तुम्ही सहकार्य करावं ही विनंती करतो. मित्रांनो, संपूर्ण फाटी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवीन, परंतु पुढं थांबायला सुद्धा संपूर्ण माळ आहे, त्यामुळं कोणतीही मनात शंका न घेता सरांना सांगितल्याप्रमाणे आपण या मैदानाला उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा. फलटण तालुक्याचे नव्या उमेदीनं आज समालोचन करतात सर. सर नमस्ते, नाव सांगा आपलं. नमस्ते, मी फलटण तालुक्यातील समालोचक आनंद पवार. खऱ्या अर्थानं हे जे आपल्या शेजारीच महादेवाच्या डोंगररांगेच्या खुशीत वसलेलं मिरडे नावाचं एक गाव आहे आणि त्या मिरडे गावचं ग्रामदैवत असणारं जानुबाई देवी आणि या जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी बरड ठिकाणी मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय उत्तम असं आयोजन, उत्तम असं नियोजन. त्याचबरोबर आमचे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुकाचे अध्यक्ष आदरणीय रोहित यादव सर, त्याचबरोबर सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान या ठिकाणी होत आहे. या मैदानाचे जे आयोजक आहेत काकडे साहेबांच्या माध्यमातून हे मैदान होते. त्यांच्याबरोबर असणारी जी टीम आहे ती अहोरात्रपणे या ठिकाणी काम करते. तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की जर हे मैदानावरती गेल्या वर्षी आपण पाहिलेत की 3 मैदान या ठिकाणी झाली. अतिशय शिस्तबद्ध मैदान झालेले आहेत, कोणावरती अन्याय नाही आणि आदरणीय रोहित सरांनी सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्याच धर्तीवरती सुद्धा हे मैदान या ठिकाणी संपन्न होऊ शकतं, कारण अतिशय मला वाटतंय परवानगीची तर प्रक्रिया पाहिली सर तर उद्या आम्हाला परमिशन हातात मिळते. सर्व प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर ज्या गव्हर्नमेंटच्या काय बाबी आहेत त्या सर्व बाबी या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी समालोचन म्हणून आमच्या समालोचन संघटनेचे अध्यक्ष प्रताप तात्या झांजुर्णे आहेत आणि महाराष्ट्राचा युवा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विकास जगदाळे सर आहेत, मयूर तळेकर आणि मी स्वतः असं मैदानामध्ये आहोत. नंबर टेकर म्हणून आपले सुनील झांबरे आहेत. त्याचबरोबर धनवडे बापू या ठिकाणी आहेत. धनवडे बापूंच्या मुखातून गेल्या वर्षी या ठिकाणी याच मैदानावरती बाईट देतात त्यांनी सांगितलं की जी आदतची वासरं आहे ती आदतची वासरं खऱ्या अर्थानं टुनुक टुनुक उड्या मारत या ठिकाणी येतात आणि तशा पद्धतीचं मैदान या ठिकाणी केलेलं आहे. मी तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक यांना निवेदन करू इच्छितो की कृपया आपण या मैदानाची नोंद लवकर करावी, कारण या मैदानाची लॉट ही 8 तारखेला संध्याकाळी काढली जातील ही सर्वांना विनंती आहे. त्यामुळे सर्व बैलगाडी चालकांनी मालकांनी या मैदानाला भरभरून साथ द्यावी हीच या माध्यमातून आपणास विनंती करतो. धन्यवाद सर.